सूत्र 186. न विक्षेपो न चैकाग्रह्यम नातिबोधो न मूढता न सुखम न च वा दुःखमुपशांतस्य योगिनः. पूर्णपणे शांत झालेल्या योगी पुरुषासाठी न कशाचा अडथळा आहे, न एकाग्रता आहे, न अतिबोध आहे, न मूढता आहे, न सुख आहे, न दुःख आहे. नाथ सांगतात, सामान्य माणसाच्या मनात इच्छा, वासना, आशा, आकांक्षा, विकल्प, शंका, कुशंका, अहंकार यांचा खेळ सतत सुरू असतो. त्याच्या मनाच्या सागरात या द्वंद्वमूलक संघर्षाच्या लाटा सतत उसळत असतात. कधीकधी इच्छा, अहंकार पूर्ती झाली की हा मनाचा सागर अगदी शांत झाल्यासारखं वाटतं, परंतु तो एक भासच असतो. पुढील इच्छापूर्तीच्या भरती ओहोटीपूर्वीची ती शांतता असते, ती खरी शांती नव्हे. मात्र आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या योगी पुरुषाच्या बाबतीत वेगळंच दिसून येतं. त्याच्या मनातील इच्छा, वासना पूर्णपणे विरून गेलेल्या असतात. त्यामुळे त्याला काहीच मिळवण्यासाठी किंवा सोडण्यासाठी मन एकाग्र करून आपली शक्ती व्यर्थ घालवावी लागत नाही. त्याला कशाचीच आसक्ती उरलेली नसल्यानं त्याला कसलेच अडथळे पार करावे लागत नाहीत. मनाला चंचल ठेवणाऱ्या सुखदुःखांच्या, कल्पनांच्या आणि अनुभवांच्या पलीकडे गेल्यानं तो समदृष्ट होतो. ज्ञान अज्ञानाच्या द्वंद्वापासूनही तो मुक्त असतो. एकाच आत्मज्ञानात तो स्थिर असतो. त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच एक आत्मतत्वाची अनुभूती आल्यानं तो सदैव शांत, स्थिर आणि आनंदी असतो. संकल्प, विकल्प, आसक्ती, विरक्ती, अंगीकार, त्याग, सुख, दुःख, आप, पर, हवं, नको, ज्ञान, अज्ञान अशा नानाविध द्वंद्वांपासून तसंच द्वंद्वजनित संघर्षांपासून तो मुक्त असतो. अहंकार आणि आसक्ती यांच्या विगलनामुळे त्याचं मन शांत आणि बुद्धी स्थिर असते. मनाची पूर्ण शांती आणि आसक्ती अहंकार मुक्ती हीच खऱ्या योगी आत्मज्ञानी पुरुषाची खूण आहे, लक्षण आहे, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.